नमस्कार. आज बुधवार आहे आणि मी यावेळेस संडेला वर्किंग असल्यामुळे कामावर जावं लागलं होतं. तर यावेळेस मला बुधवार सुट्टी मिळालेली आहे. तर आज घरात आहे, तर मुलंसुद्धा घरात आहेत. दिवाळीची सुट्टी अजून संपलेली नाही आहे. ही आमची मुलगी कृतिका आपण पाहू शकता. तर आज दुपारच्या जेवणासाठी आम्ही खास चिकन आणलेलं आहे 1 किलो. त्याच्यामध्ये लेग पीस आहे, कलेजी पेटा आहे आणि चिकन. आमच्या मुलीला लेग पीस खूप आवडतो, त्याच्यामुळे लेग पीस घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे बटाट, टॅमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा, तमालपत्र हे सगळं कापून तयार आहे. आता फक्त कृतिकाची आई येईल आणि हे तयार करेल. तर आमची चिकन बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे, तर नक्की बघा. तर आता दाखवतो चिकन बनवण्याची रेसिपी. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. इकडे आपलं चिकन आणि कटिंग केलेलं बाकीचं सगळं साहित्य आहे. तर बघूया चिकन बनवण्याची रेसिपी. पहिलं आलं लसूण पेस्ट कढईमध्ये टाकलेली आहे. तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तमालपत्राचा चिकनला खूप सुंदर वास येतो, त्याच्यामुळे आम्ही तमालपत्रसुद्धा चिकनमध्ये टाकतो. आलं लसूण पेस्ट, तमालपत्र चांगली परतून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये कांदा ॲड करत आहोत. कांदासुद्धा थोडासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतवला जाईल. कांदा अर्धवट शिजला की मग किल्ले घटक टाकले जातील. आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड केलेला आहे. टॅमॅटोसुद्धा कांद्यामध्ये चांगलं परतवून घेतो. आपण चिकनमध्ये खडा मीठ वापरतो, जाड मीठ. कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो आणि ते मीठसुद्धा व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं. आता हिंग टाकतो. त्याच्यानंतर हळद हिंग टाकून पुन्हा एकदा ती परतवली जातात. चिकन बनवण्यासाठी भरपूर वेळ जातो. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर जी आपण बारीक चिरलेली आहे, कोथिंबीरसुद्धा कांद्यामध्ये केली जाईल. त्याच्यानंतर हा आपला घरगुती मसाला, हा खूप तिखट आहे आणि आम्हाला तिखट खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही मसाला चिकनमध्ये, मच्छीमध्ये जास्ती टाकतो. हा मसाला शिजण्यासाठी कांद्यामध्ये परतवला जात आहे. आणि आपले जे सुके मसाले आहेत हे चांगल्या प्रकारे आधीच भाजून घेतले तर मग ते चिकन शिजायला खूपसा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिजतात, त्याची चव चांगली लागते. आता ह्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत. आता चिकन ॲड करून ते सुद्धा सर्व आपल्या घटकांना एकजीव करणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून ताट ठेवून चिकन शिजण्यासाठी ठेवलं जाईल. शेवटचा आयटम आहे तो म्हणजे बटाटे. तर हे बटाटे आपण शेवटी टाकतो. आता बटाटेसुद्धा त्यामध्ये ॲड केले जातात. आता बटाटे ॲड करून ते बटाटेसुद्धा त्यामध्ये मिक्स केले जातील. आणि शेवटचा घटक म्हणजे चिकन मसाला. चिकन मसालासुद्धा टाकून झालं आहे. आता हे एकदा सर्व ढवळून त्याच्यावर झाकण ठेवलं जाईल आणि थोडंसं झाकणावर पाणी ठेवलं जाईल. चिकनला तेल बऱ्यापैकी सुटतं, त्याच्यामुळे खूपसं पाणी टाकावं लागत नाही. जर रस भरपूर हवा असेल तर पाणी जास्त टाकावं लागतं. थोडंसं पाणी टाकून थोडंसं पुलावर ठेवलं जाईल. पाहू शकता पाणी ठेवलेलं आहे. आता एक 15 मिनटामध्ये चिकन तयार होईल. पाहू शकता जवळपास 10 मिनटांनी आपण
झाकण काढलेलं आहे. तर चिकनला चांगली वाफ मिळालेली आहे, मसाल्याचा रंग देखील आलेला आहे. अजून एक 10 मिनटामध्ये चिकन पूर्णपणे शिजलेलं असेल. आता जे आपण ताटावर पाणी ठेवलं आहे तसंच पुन्हा ठेवत आहोत आणि परत एकदा 10 मिनटासाठी मंद आचेवर ठेवलं आहे. आपण पाहू शकता की चिकन पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे बाकी आता दुसरं काही जेवण बनवायची गरज नाही आहे. चिकन तयार आहे. भात बनवला की दुपारचं जेवण झालं. तर आजचा आहे आमचा चिकनची रेसिपी व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आमची मुलगी आलेली आहे लेग पीस घेण्यासाठी, तिच्यासाठी खास लेग पीस आणलेला. तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.